सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला आहे की टीईटी परीक्षा शिक्षकांना कंपल्सरी करायची आहे, त्या संदर्भात हा मोर्चा आहे। त्यानंतर आमच्या आणखी प्रमुख मागणी आहे की टीईटी रद्द करा, कारण आता महाराष्ट्र शासनाच्या जे राज्य शिक्षण मंत्री आहेत पंकज भोयर सर, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या संदर्भात पुनर्विचार याचिका ते दाखल करणार आहेत, परंतु त्यांनी अजून ती केलेली नाही। त्यामुळे हा मोर्चा आम्ही सुरू केलेला आहे आणि हा प्रमुख मागणी आमची अशी आहे की टीईटी ही रद्द करण्यात यावी। त्यानंतर ज्या संच मान्यता जी आलेली आहे त्या संच मान्यतानुसार आमचे बरेच शिक्षक हे अतिरिक्त होत आहे आणि ती आमच्यावर अन्यायकारक बाब असल्यामुळं ती सुद्धा रद्द करावी। त्यानंतर जे वसतिशाळा शिक्षक आहेत त्यांना कायम करावं, जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी हा मोर्चा आम्ही केलेला आहे। आणि शासनाला मला एक विचारायचं आहे, तर शिक्षकांवर तुमचा विश्वास नाही तर मग शासनाचे जे आमदार खासदार म्हणतात यांच्यासाठी सुद्धा कोणती तरी परीक्षा असावी, त्यातून ते आमदार खासदार असावे। निवडणूक असते ते मान्य आहे, पण एक शिक्षणाची अट त्यांच्यासाठीही असावी। जे इंजिनियर्स आहेत त्यांना तुम्ही पुन्हा नीट JEE द्यायला लावा, जे डॉक्टर्स आहेत त्यांना पुन्हा नीट द्यायला लावा आणि जे IAS अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा पुन्हा UPSCची एक्झाम द्यावी आणि त्यांनी सुद्धा स्वतःला सिद्ध करावं, कारण आम्ही या नोकरीत लागलो आहे ते सहज लागलेलो नाही आहे, आम्ही सुद्धा परीक्षा पास करून या नोकरीत आलेलो आहोत। आता पुन्हा का ही परीक्षा, का आमच्यावरचा विश्वास त्यांचा कमी झालेला, हा प्रश्न माझा त्यांच्याशी आहे। आणि त्यांनी जो हा टीईटीचा निर्णय आमच्यासाठी दिलेला आहे तो अतिशय अन्यायकारक आहे आणि तो त्यांनी रद्द करावा, ही प्रमुख मागणी आमच्या या मोर्चाची आहे।